नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत लोकसत्ता संपादकीय विश्लेषणासहित 4 जुलै 2020. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण महत्त्वपूर्ण लेख म्हणजेच जात दुर्देशी याविषयी आपण माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, नवीन शब्द किंवा काय आपल्या संकल्पना असतील किंवा आपल्या मनावरती नवीन काही विचार करण्यासाठी हा जो लेख आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर दलित अत्याचार प्रतिबंध कायदा आहे, म्हणून दलितावरील अत्याचार कमी झालेत पण ते पूर्णपणे संपलेले नाहीत. तर या संदर्भात हा लेख आहे, तर याबद्दल माहिती घेणार आहोत. तर भारतीय जातीवादाला भेदाविरुद्ध किंवा भेदभावाविरुद्ध नियमाच्या चौकटीत आणण्याचा सुज्ञपणा कॅलिफोर्नियाने दाखविला, तसा तो अमेरिकेतील इतर राज्यातही दाखवू लागली तर काय होईल? तर निपक्षपाती रोजगार आणि गृहनिर्माण कायदा असे काहीसे जाडजांभळ नाव असलेल्या कायद्याअंतर्गत अमेरिकेत कॅलिफोर्निया या राज्याच्या प्रशासनाने सिस्को कंपनीविरोधात तेथील एका कर्मचाऱ्याला हेतुपुरस्सर दुय्यम व द्वेषमूलक वागणूक दिल्याचा ठपकासुद्धा ठेवला आहे. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की जातीवाद केवळ भारत नाही तर जगामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या लोकांवरती वेगवेगळ्या प्रकारच्या कृष्णवर्णीय असतील, कधी श्वेतवर्णीय पांढरे काळे अशा प्रकारचे सुद्धा वाद झालेले आहेत. वर्णवाद, जातीवाद, वेगवेगळे वाद झालेले आहेत. परंतु असे काय झाले असेल की अमेरिकेमध्ये जे कॅलिफोर्निया आहे त्या राज्याच्या प्रशासनाने सिस्को कंपनीमध्ये जो कर्मचारी काम करत होता त्याला हेतुपुरस्सर जी द्वेषमूलक वागणूक दिली आहे त्याचा ठपका ठेवून काय झाले असेल, तर याबद्दल आपण या लेखात माहिती घेणार आहोत. तर घटना वरकरणी नेहमीच वाटली अशीच, तर एखाद्या कायद्याच्या निष्कारण दुय्यम वागणूक दिल्याचे प्रशासनाने संबंधित कामगाराकडून तशी तक्रार आल्यानंतर दाखवून देत यात नवीन काहीच नाही. परंतु या प्रकरणात अन्याय झालेला कर्मचारी भारतीय दलित होता आणि त्याच्यावर अन्याय करणारे हे कर्मचारी तथाकथित भारतीय उच्चवर्णीय होते हे समजल्यावर या प्रकरणाची अभूतपूर्वता अधोरेखित होईलच होईल. या प्रकरणामध्ये जो कर्मचारी होता तो भारतीय होता परंतु दलित होता आणि जे त्याच्यावरती अन्याय करणारे होते ते भारतीय उच्चवर्णीय अशा स्वरूपाचे होते. तर दलित अत्याचार प्रतिबंध कायदा ॲट्रॉसिटीज ॲक्ट भारतामध्ये आहे, तर अमेरिकेसारख्या गोऱ्यांचे वर्चस्व असलेल्या देशांमध्ये वर्णद्वेष प्रतिबंधक यंत्रणाही कार्यरत आहे. पण भारतातील जातीवादाची दुसऱ्या एखाद्या देशात अशा प्रकारे कायदेशीर दखल घेतली जाण्याचा प्रसंग फार कमी प्रमाणात आपण पाहिलेला आहे किंवा ना के बराबर आहे. परंतु यामध्ये काय कार्यवाही करण्यात येईल यासाठी आपल्याला हे प्रकरण पूर्ण पाहावे लागेल आणि ॲट्रॉसिटीज ॲक्ट जो आहे तो अमेरिकेमध्ये का नाही आहे का याबद्दलसुद्धा आपल्याला चौकशी करावी लागेल. एकंदरीतच पाहायचे झाले तर विद्यार्थी मित्रांनो, दलित अत्याचार प्रतिबंध कायदा जो आहे तो अन्याय होऊ नये यासाठी कार्यरत आहे, परंतु त्याचा काही गैरफायदासुद्धा घेतला जात आहे. जात नाही ती जात असे जातीवादाचे अप्रत्यक्ष आणि निर्लज्ज समर्थन भारतात आजही केले जाते. असे समर्थन करणाऱ्या व्यक्तीला वा व्यक्तिसमूहाला बहुतेक जातीवादी अवहेलनाचे चटके आणि झटके बसलेले नसतात. म्हणून आहेच तर काय करणार बुवा असे वारंवार बिंबवत बुद्धिभेद केला जातो. तर भारतातील प्रतिभावंत मोठ्या प्रमाणात पाश्चिमात्य देशात जात असतात. जाताना गुणाबरोबर दोषही नेले जाणार हे स्वाभाविकच आहे. सहजासहजी स्थलांतरित देशातील कायदे कटाक्षाने पाळले जातात, परंतु कायद्याचे भय नसते किंवा त्याची अंमलबजावणी पुरेशा कठोरतेने होत नाही तेव्हा सर्वच मूल्यांना ढील दिली जाते. तर दलित अत्याचार प्रतिबंध कायदा आहे म्हणून दलितावरील अत्याचार कमी झालेत पण ते पूर्णपणे संपले नाहीत अशा प्रकारचा लेखकास लिहिण्यास भाग पडावे लागलेले आहे. एकंदरीतच जो कायदा कायद्याची अंमलबजावणी जी आहे ती जवळपास कुठे जरी आपण पाहिली तर होताना दिसून येत नाही. त्यामुळे त्या मूल्यांना ढील दिली जाते का याचासुद्धा विचार केला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, या कायद्यामुळे वंचितांमध्ये त्यांच्या हक्कांविषयी जागृती झाली, तसा त्यांच्याविषयी समाजातील काही घटकांमध्ये मतसुदीसुद्धा वाढली आहे. तर यातून ॲट्रॉसिटीजमधील तरतुदींचा फेरविचार करण्यासाठी सूचना आधी आडून नडून आता जाहीरपणे होऊ लागली आहे. तर सिस्कोच्या त्या वरिष्ठांनी कदाचित
हाच विचार केला असू शकतो. त्यांनी केलेला विचार पठडीतला होता, पण कॅलिफोर्निया प्रशासनाचा विचार पठडीबाहेरचा होता. हे कसे काय घडले? याला ब्लॅक लाईव्ज मॅटर ही चळवळ एक कारण ठरले आहे काय? ते असू शकते का? तर या संदर्भात एक गोष्ट प्रथम स्पष्ट केली पाहिजे, ती म्हणजे वंशद्वेष किंवा वर्णद्वेष विरुद्ध लढायला अजून बरीच मोठी मजल मारायची आहे. तर वंशद्वेष किंवा वर्णद्वेष वंशद्वेष म्हणजे एक प्रकारची जातप्रथाच आहे आणि वर्णद्वेष म्हणजे काळे पांढरे अशा स्वरूपाची वर्णद्वेष. एकंदरीत यासंबंधीच्या जाणीवा शहानिवा आता कुठे विकसित किंवा विस्तारित होऊ लागल्या आहेत. जी वंशद्वेषाविषयी जनजागृती आहे किंवा करू नये याबद्दल जी प्रथा जी आहे ती विस्तारित होऊ लागली आहे आणि त्याबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. केवळ असे घडू लागले की अमेरिकेतील किंवा इतरत्र कृष्णवर्णीय जे आहेत किंवा मिश्रवर्गीय यांची रंगावरून किंवा वंशावरून केली जाणारी अवहेलना कमी होत आहे असे नव्हे, तर त्याचप्रमाणे जातीवाद्यांशी संबंधित केवळ एक प्रकरण दाखवून दिल्यामुळे या प्रकरणी अद्याप आरोपीविरोधात खटलासुद्धा सुरू झालेला नाही. तो संपुष्टात येण्याची प्रक्रिया सुरू झाली असेही नव्हे, परंतु अमेरिकेत पोहोचलेल्या भारतीयांना एक सुविद्य सुस्थापित समूह म्हणून मानाची वागणूक मिळते. अनेकदा भेदभावाविरोधी कायद्याचे बळ यांना मिळते, पण यातून भारतात शिकलेली किंवा अमेरिकी समाजात बहुतांशाने पाहिलेली समाजाची जी मूल्ये आहेत ही मंडळी स्वतः कितीही आचरणात आणतात असे प्रश्न सिस्को प्रकरणात उपस्थित होतात. तर कित्येक अभ्यासकांच्या मते हे केवळ हिमनगाचे एक टोक आहे, केवळ एक थंड प्रदेश किंवा थंड ठिकाणाचे एक टोक आहे अशा स्वरूपात सांगण्यात येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अनेकदा भेदभावाविरुद्ध अमेरिकेमध्ये किंवा विविध देशामध्ये जे दुसऱ्या कोणत्याही देशातील लोक जर तिथे राहत असतील किंवा कामगार जर राहत असतील तर त्यांना भेदभाव कायद्याचा बऱ्याच प्रमाणामध्ये फायदा होतो. भेदभाव विरोधी कायदा जो आहे तर त्याचे बळसुद्धा त्यांना मिळते. एकंदरीतच आजही अमेरिकेत शिक्षण, नोकरी, उद्योगधंदे या निमित्ताने जाणारा वर्ग जो आहे तो तथाकथित अभिजन वर्गातील आणि अभिजनवादी असतो. तर अमेरिकेत राहत असतानासुद्धा हा अभिजनवाद पाळण्याचा प्रयत्न करणेही बरेच आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता तर टेक्सास, न्यू जर्सी, कॅलिफोर्निया येथील भारतीय मंडळीकडे अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्पसारखे राजकारणी मतपेटी म्हणून पाहू लागले आहेत. तर जातीवाद ही संकल्पना कॅलिफोर्नियाच्या कायद्यात नाही, तशी ती तर इतर कोणत्याही अमेरिकी राज्याच्या किंवा फेडरल कायद्यामध्ये सुद्धा असण्याची शक्यता नाही. पण या जातीवाद्याला भेदभावविरोधी नियमाच्या चौकटीत आणण्याचा सुज्ञपणा कॅलिफोर्नियाच्या न्याययंत्रणेसुद्धा दाखवून दिला आहे. जे कायदे जे आहेत किंवा जे समजा जातीवाद जो आहे त्या भेदभावविरोधी नियमन कायदा जो आहे तो अमेरिकेतील इतर कोणत्याही राज्यामध्ये नाही. जसे की न्यू जर्सी, कॅलिफोर्निया दुसऱ्या देशामधील कामगार जर तिथं गेले असतील तर त्यांच्यासाठी इथे कोणताही तसा कायदा नाही जर त्यांना अन्याय झाला. मग या प्रकरणामध्ये काय होणार हा सुद्धा प्रश्न आपल्याला उपस्थित होतो आहे. एकंदरीतच तसा तो अमेरिकेतील इतर राज्यातही दाखवू लागली तर यावर कदाचित एक प्रतिक्रिया येईल, ती भारतीयांना हुसकून लावण्यासाठी अमेरिकेनेही आडवाट मुद्दाम शोधली असावी. तर याउलट इतर अनेक भारतीय उच्चपदस्थांमध्ये जबाबदारीची जाणीवही निर्माण होईल. तसे झाले तर उत्तमच, अन्यथा आम्हाला समतेचे धडे देणाऱ्यांनी प्रथम आपली समन्वयाची घडी नीट बसवावी असे भारतीयांना येथील गोऱ्यांकडून ऐकावे लागेल. तर आमच्या समतेसाठीच किंवा समतेच्या लढ्यासाठी सहभागी होतानाच तुम्हाला नैतिक अधिकार काय असा सवालसुद्धा गौरतर करू लागतील. तर या संदर्भात आणखी एक मुद्दा उपस्थित होतो, तो कंपन्या सामाजिक दायित्वाच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असे यांचे इंग्रजी नामकरण. हे दायित्व आता वृक्षारोपण आणि वहिवाट्यासारख्या मर्यादित किंवा प्रतिकात्मक उद्दिष्टांच्या पलीकडे जाऊ लागले आहे.
जे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जेणेकरून कंपन्याचा जो सामाजिक दायित्व आहे, तो दायित्व जो आहे तो आता वृक्षारोपण किंवा वहिवाटी म्हणजे वहिवाट जो असती ती मर्यादित किंवा प्रतिकात्मक उद्दिष्टांच्या पलीकडे जाऊ लागली आहे. तर एकंदरीतच युनिलिव्हरसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या फेअर अँड लवली उजळपणाला प्रतिष्ठा देण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्याचा प्रयत्न आपल्या परीने केला आहे. तर फेसबुक हे हिंसाचाराला उत्तेजन देणाऱ्या, गोऱ्या प्रभुत्ववादाला खतपाणी घालणाऱ्या पोस्टना आळा घालू शकत नाही. म्हणून इतक्या जनप्रिय व्यासपीठावर जाहिराती देण्यास अमेरिकेतील 6 कंपन्यांनी नकार दिला आहे. तर ट्विटरसारखी कंपनी थेट अमेरिकी अध्यक्ष त्यांच्या वक्तव्यातील चुका आणि अंतर्जितपणा दाखवून देऊ शकते, तर तो कणखरपणा फेसबुक दाखवू शकलेला नाही. ही जाहिरातदार कंपन्यांची तक्रार आहे, तर ती रास्तच आहे. परंतु यातील बहुतेक कंपन्यांमध्ये गैरतर कर्मचाऱ्यांचे प्रमाण जे आहे किती आहे, कंपनी स्थापन झाल्यापासून नफा कमवू लागल्यानंतर गौरतरांची भरती किती झाली आहे, तर याची संख्या म्हणजे किती आहे ही सुद्धा म्हणजे प्रश्नार्थक बाब आहे. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की ट्विटर जवळपास मागील आठवड्यामध्ये ट्विटर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाद पेटू लागले आहे. तर त्यामुळे जे त्यांच्या काही वक्तव्यामधील चुका ज्या झाल्या होत्या डोनाल्ड ट्रम्पच्या, तर याबद्दल ट्विटर कंपनी जी आहे त्यांनी म्हणजे तक्रारसुद्धा केली होती किंवा मोठ्या प्रमाणामध्ये विरोधसुद्धा केला होता. एकंदरीतच आपल्याला जर पाहायचं म्हणलं तर बऱ्याच कंपन्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने आपले म्हणणे मांडतच असतात. तर याविषयी महत्त्वाची माहिती उघड व्हायला हवी, अन्यथा हा बहिष्कार म्हणजे कोविड उत्पन्न तंगीच्या परिस्थितीतील खर्च कपात यापलीकडे फार काही ठरत नाही. तर जॉर्ज फ्लॉईड पॉलिसी खुनानंतर म्हणजे जॉर्ज फ्लॉईड जे प्रकरण झालं त्यानंतर उफळलेली भावना उद्रेक सहभागी होण्यासाठी इतर कोणतेही मार्ग शोधण्यापेक्षा आपला कर्मचारी वर्ग अधिक समावेशक ठेवणे हा मार्ग अशा कंपन्यांच्या दायित्वाची चाड सिद्ध करू शकतो. म्हणजेच जे काही दायित्व किंवा दायित्वाची चाड आहे ते वर्गभेद किंवा वर्णभेदाविषयी ठेवू शकतात. तर दुसरीकडे विशेषतः अमेरिकेत स्थिराव पाहणाऱ्या भारतीय बहुजनांसाठी कॅलिफोर्निया प्रशासनाचा निर्णय वेगवेगळ्या अर्थी तर जॉर्ज फ्लॉईड क्षण ठरू शकतो. तर भारतीयातील अल्पसंख्याकांना मिळणारी वागणूक, लिंगभेदाविषयी, भेदभावाविषयी, येथील बहुतांश कर्मचाऱ्यांना नशीब येणाऱ्या दुय्यम कार्यपरिस्थितीविषयी अमेरिकेसारख्या देशामध्ये अभ्यासगटांपासून संसदीय समित्यांपर्यंत ठपके ठेवले जातात. त्यात आता जातीभेदाची प्रकरणे समाविष्ट होणे अशक्य नाही, हे टाळता येणे शक्य आहे आणि आवश्यक आहे. तर भारतीय जातीवादावर बोट ठेवणारे हे कॅलिफोर्नियातील प्रकरण त्यादृष्टीने उल्लेखपात्र आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीतच जो काही प्रकार झालेला आहे त्याबद्दल नवीन कायदे होऊ शकतात किंवा म्हणजे त्या प्रकरणाची म्हणजे ते प्रकरण कायद्यामध्ये समाविष्टसुद्धा होऊ शकत नाही, अशा स्वरूपाचे यावरून सांगण्यात येत आहे. आपल्याला लेख कसा वाटला कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक कमेंट करायला विसरू नका आणि टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.